नमस्कार मित्रांनो, IPL 2026चा रोमांच आता एका वेगळ्याच वळणावर आला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने काल मैदानावर असा काही धमाका केलाय की समोरच्या दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. सलग चौथा विजय मिळवत KKRने विजयाचा चौकार लगावला आहे आणि दिल्लीचा या स्पर्धेतील प्रवास आता जवळपास संपवल्यात जमा आहे. आजच्या या विजयामुळे पॉइंट टेबलमध्ये काय मोठे बदल झालेत जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. मित्रांनो, दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट गमावून 142 धावा केल्या होत्या. उत्तरादाखल कोलकाताने हे टार्गेट फिन ॲलनच्या षटकाच्या जोरावर 15व्या षटकातच पूर्ण केले. फिन ॲलनने 5 चौकार 10 षटकारांची आतषबाजी करत शतक ठोकले. या सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज दोघांनीही जबरदस्त ताळमेळ दाखवला. आता नजर टाकूया त्या पॉइंट टेबलवर ज्याने सर्वांची झोप उडवली आहे. तुम्ही पाहू शकता की सनरायझर्स हैदराबाद 14 पॉइंटसह अजूनही टॉपवर आहे. पण KKRने आजच्या विजयानंतर मोठी झेप घेतली आहे. 4 विजयासह KKR 9 गुणांसह 7व्या क्रमांकावर आले आहेत. तर 13 गुण घेऊन पंजाब दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर 12 गुण असणारे संघ RCB, राजस्थान आणि गुजरात टायटन्स आहेत. ते अनुक्रमे 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर आहेत. हे संघ नंबर 1 साठी लढाई करत आहेत. 6व्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स 10 पॉइंटसह आहे. यानंतर दिल्लीचे 8 गुण तर मुंबई आणि लखनौ 6 गुणांसह तळाशी आहेत. या 3 संघाच्या प्लेऑफच्या आशा मावळल्या असल्या तरी हे संघ टॉपला असणाऱ्या संघाचा खेळ बिघडवू शकतात. तर मित्रांनो, KKRची ही विनिंग स्ट्रीक त्यांना थेट प्लेऑफ पर्यंत नेईल का? आणि तुम्हाला काय वाटतं, यावर्षी कोणते 4 संघ प्लेऑफ मध्ये पोहोचतील? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा.